तर नमस्कार भावांनो, सुरू करूया आपला ब्लॉग नंबर 2. आत्ताच झोपेतून उठलो. आता जरा ऊन पडले, दोन्ही पण बैल सर्जा आणि बाजा उन्हाला बांधूयात. तर बघा मित्रांनो, दोघांना आत्ताच खुराक ठेवला होता. खुराक याने बघा कसा शिल्लक ठेवला आहे. आता ह्याला चारावंच लागणार, त्यामुळे आता ह्याला चारून घेऊया आधी, मग दोघांना पण बाहेर काढू. खुराक तर त्याला चारलाय. आता ह्याला जरा उन्हाला बांधू बाहेर. तो काय एखादा वेळ असतो आणि ह्याला बांधला की सर्जाला घेऊयात बाहेर उन्हाला. थोडंसं उन्हात बांधले की पाणी पितात आणि चांगलं असतं थोडं उन्हात बांधलेलं. सर्जाला पण उन्हाला काढलेला आहे. आता सर्जाला पण उन्हाला आपण बांधून घेऊ. जरा ऊन खाल्लं म्हणजे पाणी पितात. मित्रांनो, काल त्याला अवताला हाणून आणलाय, तरी पण आज मस्ती बघा त्याची कसा मस्ती करतोय. मित्रांनो, त्याने डोळे बघा कसे लाल भडक केले दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्याला इतका राग आलाय, कशाचा राग आलाय त्याच्या जीवालाच माहिती, पण डोळे अख्खे त्याने लाल भडक केल्यात. लय रस्त राग आला. व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला. कशी दिसतात भावांनो दोन बाई. सकाळ सकाळ आता झोपेत उठून आणल्या, त्यामुळे तर त्यांचा ह्याचा तर मूड शांत. वाळशीच कधी शांतच असतो. 4-5 वाजता कालवा करेल, उड्या मारेल. पण हे ना आता लय येड्यागत केले. शिंगाला बघा सगळी माती वगैरे लावून सगळं हे केले. जरा बैलांचा खालचा घाण झाली थोडीशी, जरा गोटा साफ करून स्वच्छ करून धुवून घेतो. त्यामुळे जरा मॅट बाहेर काढून खालून पाणी मारून धुवून घेतलं. आधी शेतीत गोटा झाडायला लागल्यात. ह्यांना काय काम नाही तर आम्हाला बी कामाला लावलंय. इथं स्वतः झाडायला लागल्यात. आता आम्हाला सांगितलंय पाणी आणायला. पाणी पाठी घेऊन या म्हणले, म्हणजे आता गोटा धुवून घेऊ. असं कष्ट करावं लागतंय, त्याशिवाय बैल पळत लागते. कष्ट करावं लागतंय गोटा बेटा धुवून. चकाचक आता गोटा धुवून घेतो. जरा घाण झालाय. जरा बैलांना पण फ्रेश वाटलं पाहिजे गोट्यात राहिला. आठवड्यातनं एकदा गोटा धुवून घ्यायला लागतो. असं थोडं गोट्यावरचं काम करून घेतलं मित्रांनो. त्यानंतर जरा भूक लागली म्हणून म्हणलं जरा थोडासा काहीतरी नाश्ता थोडासा करून घ्यावा, म्हणून थोडं खायला आणलं. आता थोडं खाऊन घेतो आणि मग राहिलेले गोटा साफ करून मॅट वगैरे आत टाकून घेऊया. नाश्ता केला. नाश्ता करून जरा गोटा साफ केला. त्यानंतर म्हणलं लस्सी प्यायची, म्हणून लस्सी विरातला आमच्या आणायला लावली. विरात त्यांची लस्सी आणली बघा. लस्सी पितो आता जरा थोडी. शिवा का झोपलेला मित्रांनो. आता मी आलो म्हणून उठला, नंतर 4 पाय पसरून झोपलेला. आता ह्याला लय झोपायला लागतं सारखं. शिवा अजून उभाशी झोपलाय. आणि आपला बच्चू शेट माझ्या मागच फिरते. वगैरे टाकून स्वच्छ धुवून घेतलाय गोटा. आता घासून वगैरे खरड्याने पाणी मारायचं नियोजन चाललेलं आहे आता आजच्या शेटचं. आमच्या इकडे पाणी काढतोय. बाजे बी कष्ट प्रामाणिक आहेत गोटा साफ करायला. कसं वाटतं तुला पाणी काढून? मस्त वाटतं. सगळ्यासाठी कष्ट केलेलं चांगलं आहे. होय का? बाळाचे बी कष्ट आहेत सरच्या मागं. सगळ्या टीमचे कष्ट आहेत आमच्या. बाळाचे कष्ट आता लय झाले, त्यामुळं बाळाला आता 2 समोसे बक्षीस केलेले आपण. 1 मिरची आणि 2 समोसे बक्षीस बाळाला, बक्षीस स्वरूपात बाळाला देण्यात येणार आहे. पाणी उपसलं की एवढं. गोटा जरा वाळतोय, तो पण जरा सावलीला घेतलाय सर्जाला झाडाखाली आपल्या. आणि बाहेर तिकडे आतमध्ये बांधलाय सावलीला. गोटा तर आतमध्ये वालाय, त्यामुळं
दोघांना पण जरा सावलीला बांधले, त्यानंतर आत घेऊन पाणी बाजून खायला घालून घेऊ त्यांना. गोठा धुवून दोन्ही मॅट आता दोघांची पण मॅट टाकून आतमध्ये दोघांना पण आतमध्ये बांधलं, पाणी वगैरे पाजून. साठी तर लगेच खाली बसला. हा खातोय जरा, खाऊन झाले की हा पण थोड्या वेळात आराम करेल. रोहित कडवलकर आमच्या इथले प्रसिद्ध डॉक्टर साखरवाडीतले. त्याच्या अंगात ताकद एवढी त्याला दिलेलं बी कळत नाही, सुई टोचलेली बी कळत नाही त्याला. हो बघ ना, कळलं त्याला सुई टोचलेली तरी. रोहित कोडवळकर आमचे साकवाडी तालुक्यात, साकवाडी भागात, गावात सगळ्यात फेमस डॉक्टर. चुळक डॉक्टर आहे. ही जखम बघा त्याला झाली, रान आहे आपला, जखमेसाठी इंजेक्शन दिले आपण त्याला. चोळून बी जरा लय राग आहे त्याला, मारतो पुढे धरला तरी पण कसा करतोय बघा. शेपूट बघा मित्रांनो कसा करतोय. धावण्याचा वासा तर सोडायचं म्हणलं तरी पण तेव्हा ऐकत नाही, मला तर मारतोच, त्यामुळे मी त्याच्या जवळच जात नाही. पप्पांनी दोघं जण जरा सोडतात. कसा करतोय बघा, कसं करतोय. पुढे बघ. तर आता हरणीला पाणी पाजून घेऊया आपण. हरणे, ए हरणे चल चल. बागाशी बघती एखादा गोट्यावरती नेऊया, पाणी पाजून पाठी घालून धार काढायची तिची. तिला गोट्यावर घेऊन जाऊ आता, पाणी पाजून घेऊ. आधी शेटनं पण दुसरी गाय आणलेली, तिला पण पाणी पाजून घ्यायचंय आता आपल्याला. पाणी तर काय पिलेलं नाही. दुसऱ्या येताची मित्रांनो ही कालवड, घरची कालवड आपली वाटते का दुसऱ्या येताची. लय मोठ्या मापाची प्युअर गिर जातीची गाय आपली. मित्रांनो हे बघा, दोघांना खुराक ठेवला, ह्याला खुराक ठेवलाय, ह्याला उठ वाटत नाही इतका अशी. उठ रे उठ, लवकर खाऊन घे, उठ उठ खा, खाती. दूध पाजून घेऊ आता याला. बाजीरावला दूध लागतं दररोज प्यायला आमच्या हरणीचं. मित्रांनो हे आपल्याला मैदानामध्ये भेटते. ही आपल्या महिन्याला वापरायचं म्हणजे बाजाराला काय होतं, त्यांनी जी केस जी आपली म्हणजे जे आपण डेड हेअर्स म्हणतो हेअर्स त्याला निघतात. त्यामुळं जी नवीन केस असतात पहिल्या आम्हाला ती म्हणजे बैलचा गुळ दिसतो पहिला त्या अंगावरती नव्या केसांनी, की काय वापरायची केस घालतो किती पडले तुम्हाला आता दिसत नसतं केलं केस पडते त्याची खाली गोंजाला जसं. त्यामुळे ही वापरलं चांगलं असते आणि बैलला पण अंगाला जरा तुझं अंग पण असताना मग जरा वाटतं थोडंसं गोंजापैकी. वर यायला लागल्या काळात यायला, आता किती काळात तर पाना गेला होती. तू औषध वर बुडावलं म्हणलं सगळ्या सुकली, सुजली होती सुजली. होय का? मग काय त्या पडवतेची बारी झाली. हे चांगला काय की शेकड झाला काय झालं मला तसंच वाटतं शेकड झाला.
अहो, आता वरनं कुदरत चाललाय खाली देऊ. आमची 8 बोट होती 8. किती बोट राहिल्या त्या अजून 2 दिवसात ते बी तोवर होते. तर मित्रांनो आता आम्ही डॉक्टर साहेब आणि मी चाललोय साखवडीमध्ये चिकन आणायचे. आज जरा म्हटलं नियोजन करावं, गोट्यावरती पार्टी करावी. त्यामुळे आता आणून चुलीवरती मस्तपैकी बिर्याणी करायचा मी दाखलाय पोरांनी. तर चाललोय चिकन आणायला, बघूया आता. मित्रांनो आज पोरं म्हणली गोट्यावरतीच नियोजन करावं म्हणून आज पार्टीचं नियोजन बेत आखलेलं आहे. त्यामुळे आदित्य शेट आणि आमचे समाधान लागलेले आहेत नियोजन करायला. बिर्याणी वगैरे करायला आपल्याला काय येत नाही, त्यामुळे आपण निवांत शिकत बसायचं. शिकवते आपली जरा बिर्याणी आणि ही खाऊन आज इथं झोपणार आहे. बघू शकता आश्चर्य धुवून बिवून चकाचकपणे हायजेनिक एकदम काम चाललेलं आहे. मित्रांनो आदित्य शेटणी आमच्या आणि समाधान शेटणी नियोजन केलेलं आहे. भात आणि भाजी 1 नंबर केलेली. तर आता त्याचा आनंद घेऊया. तर मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आपलं आणि जेवण करून बाहेर बसतो. तुला लयच गार लागतो म्हणून शेकोटी केली होती. शेकोटी करून आता मी आमचा समाधान बसलेलो आहे दोघं जण. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.